नमस्कार मित्रांनो, मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा आपला विषय असणार आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेबाबत वेळोवेळी आपण वेगवेगळे अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला देत असतो। त्याच्यामुळे मित्रांनो, त्या व्हिडिओवरती बऱ्याच साऱ्या कमेंट येत आहेत की आमचा नोव्हेंबरचा हप्ता नक्की कधी जमा होणार आहे, नोव्हेंबरची पेन्शन आम्हाला नक्की किती तारखेपर्यंत मिळणार आहे। तर मित्रांनो, सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अगदी महत्त्वाची आणि अगदी आनंदाची बातमी आहे। कारण की मित्रांनो, नोव्हेंबर महिन्याचे जे काही तुमचा हप्ता आहे तो आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। कारण की मित्रांनो, नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी जे पैसे लागतात त्यासाठी आता शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे आणि त्याविषयीचा सविस्तर शासन निर्णय सुद्धा आज तारीख 30 ऑक्टोबर रोजी शासनाकडून काढण्यात आले आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये तो शासन निर्णय नेमका काय आहे, त्याच्यामध्ये किती मंजुरी देण्यात आली आहे, तर नोव्हेंबरचा हप्ता नेमका कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन प्रेस करा, त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला आता सुरुवात करूया। तुम्ही बघू शकतात मित्रांनो, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत। तर महाराष्ट्र शासनाचा हा दिनांक 30 ऑक्टोबर 2025चा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा हा GR आहे। तर सगळ्यात आधी आपण प्रस्तावना बघणार आहोत। तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत। माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टल मार्फत करण्यात येत आहे। त्यानुसार राज्य शासनाच्या पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे ऑक्टोबर 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे। आता सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावयाचे आहे। तर बघू शकता मित्रांनो, नोव्हेंबर महिन्याचे जे अर्थसहाय्य आहे, जे नोव्हेंबर महिन्याची पेन्शन आहे, त्या नोव्हेंबर 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी मार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावयाचे आहे। त्या अनुषंगाने सदर मंजूर तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025 चे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठी सर्वसाधारण व अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी सदर योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आता याच्यावरती शासन निर्णय झालेला आहे, तर शासन निर्णय आपण थोडक्यात बघून घेऊयात। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना आता माहे नोव्हेंबर 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी सदर योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। तर खूप आनंदाची बातमी मित्रांनो, ज्या नोव्हेंबरच्या हप्त्याची, ज्या नोव्हेंबरच्या पेन्शनची सर्व दिव्यांग बांधव असोत किंवा निराधार योजनेतील सर्व बांधव असोत हे वाट बघत होते, तर ती पेन्शन तुम्हाला लवकरच मिळणार आहे। कारण की जो निधी या योजनेसाठी लागतो, जो निधी वाटप करावयाचा असतो, त्या निधीला आता शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे। तर खाली जर का तुम्ही तक्ता बघितला तर याच्यामध्ये सन 2025 साठी एकूण मंजूर तरतूद दिली आहे आणि त्याच्यानंतर डीबीटी खात्यात वर्ग केलेला निधी आणि डीबीटी खात्यात वर्ग करावयाचा निधी असे कॉलम दिले आहेत। तर याच्यामध्ये जे अमाउंट दिले आहेत ते तुम्ही बघू शकता। तुम्हाला जर संपूर्ण शासन निर्णय वाचायचा असेल, बघायचा असेल
तर तुम्हाला माझ्या व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती हा संपूर्ण याची PDF मी तुम्हाला टाकून देईल, तिथून तुम्ही हा डाउनलोड करून बघू शकता। तर टेलिग्रामची आणि व्हॉट्सअपची जी काही लिंक आहे ती आपल्या याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। तिथून तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्ट आपल्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जाऊ शकतात। तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा। आणि अजून जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील। तर चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।